मंडळी, आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक चित्र बघायला मिळालं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोघे आज एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. अनेक वर्षानंतर ठाकरे बंधू हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले. आजच्या या सभेत हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही बंधूंचा ठाकरेबाणा पाहायला मिळाला. महायुती सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केल्याने दोन्ही ठाकरे बंधूंनी मराठीचा विजय मेळावा आयोजित केला होता आणि या मेळाव्यास मराठी जनांची तुफान गर्दी सुद्धा झाली होती. मंडळी, आजच्या या विजयी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीवरून सरकारवरती जोरदार निशाणा साधलाय. यात राज ठाकरे असं म्हणाले की माझ्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की ज्याच्यातून या गोष्टी सुरू झाल्या, कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. म्हणजेच मराठी भाषा संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले, असं राज ठाकरे यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. यात पुढे राज ठाकरे असंही म्हणाले की महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय घडतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय भाषा सक्तीवरून माघार नाही घेतली. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणतं राज्य तिसरी भाषा आणणार आहेत हे आधी सांगावं. खरं तर त्यांनी आणली पाहिजे. पण गंमत म्हणजे हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी राज्य मात्र आर्थिकदृष्ट्या प्रगत. वर आम्ही हिंदी शिकायचं, हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली, विकास नाही करता आला, त्या राज्यांतून नोकरी धंद्यासाठी लोक येथे येतात, मग आम्ही कोणासाठी हिंदी शिकायचं, असं म्हणत राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. आणि हिंदी बोलणारी हिंदी भाषिक राज्य हे आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं आणि हिंदी न बोलणारी इतर भाषिक राज्य हे आर्थिकदृष्ट्या प्रगत असल्याचं राज ठाकरे यांनी या मेळाव्यात म्हटलंय. आणि मंडळी, हे तितकंच खरं देखील आहेत. कारण उत्तर भारतातील हिंदी बोलणाऱ्या राज्यांमध्ये रोजगार मिळत नसल्यानेच तेथील लोक रोजगारासाठी महाराष्ट्रात येतात. तर मंडळी, आजच्या मेळाव्यातील राज ठाकरे यांचं भाषण तुम्हालाही आवडलं का? तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांची युती व्हावी का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.